नमस्कार, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर काल ब्लॉग आपला आला नाही. तर मी काल तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आमची पंगत आहे म्हणून. तर मला तिकडे जावं लागणार आहे म्हणून. संध्याकाळी 5:30ला मुलाला शाळेतनं घेऊन येईपर्यंत खूप उशीर झाला. तिथं नंतर मग इथे शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवजयंती 19 फेब्रुवारीला. तर मीटिंग चालू होती. मग तिथे मीटिंगमध्ये बसले. मीटिंगवरून मी 6 वाजता घरी आले. तिथून मग तयारी केली, म्हणजे मुलांना निघावलं वगैरे. मी निघेपर्यंत वगैरे 6:30 वाजून गेले. 6:30ला आम्ही तिथे स्टॉपला उभे होतो, पण काय गाडी काय आली नाही. तेवढ्यात माझ्या नंदेचा फोन आला की म्हणजे माझ्या मिस्टरांनी नंदेला माझ्या फोन केला. मला केलेला फोन पण मी काय उचलले गेले नाही. मी मोबाईल घरी होता आणि मी मीटिंगमध्ये होते. तर आमच्या तिथं एक सीट आली ना, तिकडं 2 सीट आल्या तिथं. मग तिथं ते DJ वगैरे सर्व चालू होते, मिरवणूक चालू होती. तर तिथं जाऊ नको, मला म्हणले तिथे गर्दी असणार आहे भरपूर, रिक्षा का तुला भेटणार नाही तिथून घरी जायला वरती. मला म्हणजे मी इथून डायरेक्ट गेली की तिथं उतरणार होती आणि नाक्यात तिथून मग रिक्षा करून मी घरी जाणार होते. मग माझी नणंद बोलली तिथे नको उतरू, जाऊ नको तिकडे, तू डायरेक्ट घरी ये माझ्या. आणि माझी नणंद पण जाणार होती ना तिथे वरती जेवायला, जेवण करायला. मग त्यांच्याच गाडीतनं आम्ही गेलो, मी दीर वगैरे जाऊ वगैरे आम्ही सगळेजण गेलो वरती मंदिरात. जेवण वगैरे केलं आणि मग संध्याकाळी ह्याचे पप्पा आणि त्यांचा मित्र आलेला रिक्षा घेऊन सोडायला इथे घरी. 11 वाजता सोडले. त्यामुळे ब्लॉग पण नाही झालं आणि व्हिडिओ पण सोडता नाही आले. व्हिडिओ 2 सोडले तरी पण मी 2 व्हिडिओ टाकले होते, तुम्हाला तर माहितीच आहे. वेळच मिळाला नाही, लाईव्ह पण घ्यायला काल वेळ मिळाला नाही, काहीच नाही. आणि म्हटलं आज घ्यावी. आता काही कार्यक्रम चालूच असतात, कार्यक्रम चालूच आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हटल्यावरती मला प्रत्येकजण विचारतात, म्हणजे नाही का, पिल्लूला ॲडव्हान्समध्ये सरप्राईज देतात किंवा बड्डेचं ही देतात, ॲडव्हान्समध्ये देतात बड्डेच्या शुभेच्छा. तर मला 2-3 दादांच्या कमेंट्स पण होत्या की तुमचा स्कॅनर टाका म्हणून चॅनलवरती, की आम्हाला छोट्या मुलीला, म्हणजे माझी आता मुलगी 3 वर्षाची होईल, तिला गिफ्ट पाठवायचं आहे. तर काही लोक असतात चांगली, म्हणजे वाटतं त्यांना लहान मुलांना आपलं गिफ्ट पाठवावं, किंवा मोठ्या लोकांना पण ते गिफ्ट, मोठी माणसं असं नव्हायचं, त्यांना पण ते गिफ्ट पाठवतात. किंवा व्हिडिओ टाकणार, म्हणजे रील स्टार लोक आहेत त्यांना पण ते गिफ्ट देतात वगैरे. तर काही जणांच्या असतात, म्हणजे काही जणं मनाने खूप चांगली आहेत, काही जण विचाराने खूप आहेत, त्यांना काही म्हणजे वेगळाच विचार करत असतात. तर मला त्या दादाने किंवा माझ्या ताईनं सांगायचं आहे, तुम्हाला जर पाठवायच्या म्हणजे करायचे असेल काही गिफ्ट वगैरे किंवा काय पाठवायचे असतील, फुलाची पाकळी मुलीला बड्डेला गिफ्ट, तर तुम्ही माझा स्कॅनर आहे पोस्टमध्ये, तिथे जाऊन तुम्ही पाठवू शकता बरं का. म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा असते पाठवावं म्हणून, नाही का. म्हणजे मला बऱ्याच जण विचारतात सारखं, स्कॅनर कुठे आहे तुमचं, स्कॅनर करा, तुमचं स्कॅनर द्या, तुमचं स्कॅनर पाठवा. तर माझा स्कॅनर आहे चॅनलवरती. तुम्हाला जर कोणाला पाठवायचे असेल तर बड्डे आहे हिचा. प्रणव इकडे आहे गं, इकडे या साईडला आहे. हा बघा, हिचा बड्डे आहे. कोणाचा बड्डे आहे? माझी. किती तारखेला आहे? 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारी पिल्लूचा बड्डे आहे. तर या सगळ्यांनी बड्डेला, आहे की नाही. आणि पिल्लूला जर चॉकी पाठवायची असेल तर आपल्या चॅनलवरती पाठवू शकता, पोस्टवरती, आहे की नाही, हो की नाही. मग आणि उद्या काय बघूया, उद्या पण आता कसं तिचा बड्डे आहे म्हणून, बड्डे काय एवढा मोठा आम्ही करणार नाही आहे, पण कपडे वगैरे तिला घ्यावे लागणार आहे. मुलं आहेत, मुलांना वगैरे बोलावंच लागणार आहे. आमच्या इथं 40-50 तरी मुलं आहेत. तर बघूया आता पुढचं काय नियोजन करायचं ते. आताच पंगत वगैरे राहते, पंक्तीला पण खर्च झाला आहे. आता संभावचे स्कॉलरशिपचे पैसे भरायचे, अजून फी भरायची आम्हाला. त्याच्यानंतर हिला आता सँडल पाहिजे, सगळंच पाहिजे, कपडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. शिमगा आला आता पण जवळ. तर बघूया कसं काय होते ते. त्याचे पप्पा पण एवढ्या दिवस आता इथे जेवण म्हणजे आलेत, म्हणजे आता इलेक्शनला आलेत, ते इथेच आहेत. आता हिचा बड्डे येतो आहे 18 तारखेला, वर्ग आमची यात्रा आहे, ते 19 तारखेला शिवजयंती, ते लागोपाठ कार्यक्रम चालूच आहेत. तर तुम्हाला कुणाला पाठवायचं असतील गिफ्ट, आग्रह असं काही नाही बरं का, आग्रह असं काहीच नाही, किंवा कुणावर जबरदस्ती अशी पण नाही आहे बरं का. म्हणजे बऱ्याच 2-3 मला विचारलं आहे स्कॅनर पाठवा म्हणून,
तर माझं स्कॅनर आहे, व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. माझं स्कॅनर आहे चॅनलवरती, तर तुम्हाला सकुशीने कुणाला जर तिला गिफ्ट पाठवायचं असेल तर पाठवू शकता बरं का. तर धन्यवाद.